नमस्कार, मी अमित जगप्पा नरुटे, उपसरपंच कंदलगाव। आज 22/2/2025 रोजी जी अखंड हरिनाम सप्ताह निमित्त कीर्तन सेवा दिली। आमचे मातोश्री कैलासवासी सोलाबाई जगप्पा नरुटे यांच्या स्मरणार्थ सरपंच शारदा पंडित पडते, उपसरपंच अमित जगप्पा नरुटे यांच्या माध्यमातून कीर्तन सेवा जी दिली ते आमचे आळंदीचे पुरुषोत्तम पाटील महाराज आळंदीकर खूप नावाजलेले कीर्तनकार आहेत। त्यांची जी कीर्तन झालं अत्यंत व्यवस्थितपणे झालं। रामकृष्ण हरी। नमस्कार। आज कंदलगाव येथे महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। तर आजचा तिसरा दिवस हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदी यांचं अतिशय सुश्राव्य असं कीर्तन या ठिकाणी संपन्न झाले। त्याच्यानंतर आज 9 वर्ष झाले ह्या हरिनाम सप्ताहाला गावामध्ये खरोखरच जर पाहता तर आपण पूर्णपणे भक्तिमय गाव असं झालेलं आहे। रोज ज्ञानेश्वरी पारायण, त्यानंतर तुकाराम गाथा, त्याच्यानंतर प्रवचन, त्यानंतर हरिकीर्तन, परत त्यानंतर संध्याकाळी भजन असे रोज दैनंदिन नित्य कार्यक्रम पार पडत आहेत। तेव्हा आमच्या सर्व पांडुरंग भजनी मंडळ टीम आणि आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ आमचे जगदीश काका कुलकर्णी यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने हे अखंड हरिनाम सप्ताह अतिशय छान योग्यरित्या संपन्न होत आहे। धन्यवाद। रामकृष्ण हरी। कंदलगाव येथील हा जो 9वे वर्ष आज पूर्ण होत आहे, हा सप्ताह चालू आहे। केदारनाथ मंदिराच्या साक्षीनं आणि पांडुरंगाच्या साक्षीनं अशा ह्या तीर्थक्षेत्रामध्ये हा सप्ताह चालू आहे। 9 वर्ष चालू आहे आणि तसेच याच ठिकाणची दिंडीला सुद्धा आमच्या स्वामी समर्थाच्या कृपेने, केदारेश्वरीच्या कृपेने 33 वर्ष पूर्ण झालेले। हा सप्ताह अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे नामघोषात पार पडत असतो। मोठमोठे कीर्तनकार, मोठमोठे प्रवचनकार आणि भक्ती मार्गातले स्वामी समर्थांचे भक्त, केदारनाथाचे भक्त, पांडुरंगाचे भक्त आज हजारो लोकांच्या संख्येने भक्तगण या ठिकाणी सप्त्यात हजर राहतात। हा सप्ताह सोहळा परिश्रम कैलासवासी ज्ञानेश्वर कुलकर्णी, त्यांचे चिरंजीव वैभव कुलकर्णी, विजय कुलकर्णी, आमचे जाधव साहेब, तसेच अवताडे महाराज, अजून नामवंत जे भक्तगणातले आमचे सर्व कुंभार, विठू कुंभार, हे सर्वजण भक्तगण, पांडुरंग भजनी मंडळ, मीनांना कोरे, सर्व मोठमोठे आज भक्तगण या ठिकाणी हजर राहून या कार्यक्रमाला अत्यंत शोभा आणली। वेळात वेळ काढून बाहेरचे लोक सुद्धा आपला कामधंदा पार सोडून या भक्तगणात सामील झालेले आहेत। असाच कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी होत आहे। तरी आपण या सर्व भक्तगणांनी कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर केदारे मंदिरेश्वर आणि पांडुरंग मंदिरासमोर दरवर्षी भक्तगणांनी उपस्थित करावी आणि हा सोहळा स्वामी समर्थांच्या कृपेने आणि केदारनाथाच्या कृपेने अतिशय सुंदर आणि भक्तिवान आहे, याचा लाभ घ्यावा एवढंच माझी मुलाखत।